नमस्कार मित्रांनो, मी एक दारोडा. नाव आहे उमेश. हाय अमित भाई. हाय, हॅलो मित्रांनो, सर्व मित्रांना नमस्कार. परमेश्वराची कृपा आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सुंदर कार्यक्रम आहे. तुमच्या सर्व बांधवांची मदत आहे. त्यामुळे मी आज दारू पिलेलो नाही आहे. दारू न पिल्यामुळे अस्वस्थ, असमाधानी किंवा अतृप्तीच्या भावना जाणवत नाही आहे. एच्या कार्यक्रमावर एक दिवसाच्या आधारावर चालून सुखी समाधानी शांत जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये काही वर्षांपूर्वी मी सर्व निराशाजनक मानसिक व शारीरिक परिस्थिती घेऊन आलेलो होतो. मला दारूची अपार समस्या होती. दारूच्या बाबतीतले माझे अनुभव तुमच्या आमच्या सारखेच होते. माझा अट्टहास होता की मला नियंत्रणात प्रमाणात मद्यपान करता यावे, पण ते मला काही जमत नव्हते. पण मी हे मानायलाही तयार नव्हतो की आता मी दारू पुढे हतबल आहे, किंवा एच्या कार्यक्रमाबद्दल मला माहिती नव्हती. एच्या कार्यक्रमाबद्दल माहिती नसल्यामुळे हतबलता काय असते या कार्यक्रमाबद्दल काहीही माहिती नव्हती. मला असं वाटत होतं की आपण स्वबळावर स्वप्रयत्नाने दारूचं प्रमाण नियंत्रित केलं तर कदाचित आपलं जमून जाईल. असे सर्व विचार घेऊन मी ए मध्ये आलेलो होतो. आणि दारू ही सोडायची वस्तू असते किंवा मुळात आपल्याला दारूचा त्रास आहे किंवा मद्यपान नावाच्या आजाराची आपण बळी पडलेलो आहे, या सर्व संकल्पना मला माहित नव्हत्या. पण दारूने खूप जीवन अस्तव्यस्त करून सोडलेलं होतं. सर्व प्रकारची अस्तव्यस्तता दारूने दाखविलेली होती. मी माझा संपूर्ण रॉक बॉटम पाहून मी ए मध्ये आलेलो होतो. 2दा माझे रिहॅब झालेले होते आणि नोकरी, आर्थिक समस्या, कौटुंबिक समस्या, सर्वच प्रकारची अस्ताव्यस्तता घेऊन मी ए मध्ये आलो होतो. आणि ए मध्ये आल्यानंतर मग मला सांगण्यात आलं की तुम्ही मीटिंगला या, येत राहा आणि मीटिंगने आल्याने दारू थांबते. तर माझी काही श्रद्धा नव्हती की फक्त मीटिंग केल्याने किंवा आशादायक विचारांची देवाणघेवाण केल्याने ज्या पद्धतीने येथे सभेमध्ये बांधव सांगत होते त्या पद्धतीने काही माझी दारू थांबेल असं मला वाटत नव्हतं. पण माझ्याकडे मार्ग नव्हता, कारण की दारू मला मारणार होती, दारू मला मृत्यूकडे नेत होती. आणि त्याच्यामुळे माझ्याकडे शेवटचा पर्याय हा अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा होता. त्यामुळे मी काही पर्याय नसल्यामुळे मी एच्या मीटिंग्स करू लागलो. आणि जसं जसं मग मी मीटिंग्स करू लागलो, या मीटिंग्सला येत राहिलो, तर हळूहळू मी बघितलं की माझ्यासोबत एक चमत्कार झालेला आहे. दारू पिण्याची माझी इच्छा आता थोडी शांत झालेली होती. बांधवांच्या शेअरिंग मधून मला माझा आजार कळू लागला होता आणि मला हळूहळू लक्षात येऊ लागलं होतं की अरे, आपण मद्यपाश या आजाराने ग्रस्त आहोत. तर आता आपल्याला अल्कोहोलिक्स अनॉनिमस च्या मीटिंग्स कराव्या लागतील. सुरुवातीचे काही वर्ष माझे फक्त मीटिंग्स मध्ये गेले. तोपर्यंत एचा सुधारणा कार्यक्रम काय आहे, काय असते, 12 पायऱ्या काय आहेत, 12 रूढी काय आहेत, 12 वैश्विक सेवेच्या संकल्पना काय आहेत, या गोष्टी काही माझ्या माहितीत नव्हत्या किंवा मी माहित करून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. मी फक्त मीटिंग्स करत होतो, सोबर म्हणजे दारूपासून दूर राहत होतो. पण मला या गोष्टीची पुसटशीही कल्पना नव्हती की अशा पद्धतीचा हा कार्यक्रम असेल. परंतु मग हळूहळू जसं जसं मी एच्या काही बाहेरगावच्या कार्यक्रमाला जाऊ लागलो, काही बाहेरगावच्या ओल्ड टायमर्सच्या शेअरिंग मी ऐकू लागलो, त्यांच्या संपर्कात मी आलो, तर माझ्या लक्षात आलं की मी हा कार्यक्रम ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने घेत नाहीये. आणि त्या लोकांनी मला सांगितलं की बघा, हा एक सुधारणेचा कार्यक्रम आहे आणि सुधारणेचा कार्यक्रम म्हणजे काय, तर पर्यायाने 12 पायऱ्यांचा हा कार्यक्रम आहे. आणि या 12 पायऱ्यांचा कार्यक्रम जो आहे, तुम्ही मीटिंग मध्ये रोज वाचता 12 पायऱ्या काय आहेत, 12 रूढी काय आहेत. मी सुद्धा रोज ऐकत होतो हे 12 पायऱ्या, 12 रूढी. पण मला असं वाटत होतं की बुवा हे काहीतरी
असेल, प्रार्थना वगैरेच्या स्वरूपात असेल किंवा आपलं काही देणं घेणं नाहीये. कारण की माझ्यासारखा दारोडा हा मुळात अत्यंत आत्मकेंद्री आणि अप्रामाणिक व्यक्तित्व असल्यामुळे मला असं वाटलं की फक्त मद्यापासून लांब राहणं एवढंच पुरेसं असेल. पण जसा जसा मी कार्यक्रमावर येत गेलो आणि मग मी स्पॉन्सर घेतला आणि स्पॉन्सरने मला सांगितलं की तुला आता हे जे बिग बुक नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक तू वाच. त्याच्यामध्ये ज्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या 12 पायऱ्या आहेत त्या विस्तृत समजावून सांगितलेल्या आहेत आणि पूर्ण कार्यक्रम जो आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सुधारणा कार्यक्रम किंवा ज्याला आपण रिकव्हरी प्रोग्राम असं म्हणतो, हा पूर्ण 12 पायऱ्या याच्यामध्ये सुस्पष्ट पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये दारोड्यांच्या लक्षात येईल या पद्धतीने दारोड्यांनीच लिहून ठेवलेलं आहे. पहिल्यांदा ते बिग बुक माझ्या हाती आलं आणि मग ते मी स्पॉन्सरच्या मदतीने वाचलं. वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे यार, माझ्यासारख्या दारोड्याला फक्त दारूपासून दूर राहून जमणार नाही. कारण की ही जी काही वर्ष होती माझ्या मद्यमुक्तीची, त्यामध्ये जो काही घोळ चाललेला होता त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की मी फक्त भौतिकदृष्ट्या दारूपासून दूर आहे, परंतु मला बैचेनी, अस्वस्थता, होती. मला असं वाटतं की फक्त लहान आहे, पुरेशी आर्थिक प्रगती माझी झालेली होती. नोकरीमध्ये मला सर्व काही गोष्टी मला प्राप्त झालेल्या होत्या. कुटुंबामध्ये सुद्धा एक प्रकारची सुख शांती ज्याला आपण म्हणतो की दारूमुळे जी अस्ताव्यस्तता झालेली असते ती काही प्रमाणात माझी सुरळीत चाललेलं होतं सर्व. परंतु माझ्या हे लक्षात आलं की नाही यार, काहीतरी कमतरता वाटत होती मला. म्हणजे आपण दारूपासून तर लांब आहे, पण जीवनामध्ये जो आनंद आपल्याला हवा आहे किंवा जे काही आपल्याला दारूने जे काही आपल्याला आश्वासनं दिली होती, ती आश्वासनं आता काही प्रोग्राम मध्ये फक्त मद्यमुक्ती साध्य करून काही मिळणार नाही. तेव्हा मग लक्षात आलं की अरे नाही अरे, माझ्यासारख्या दारोड्याची जी समस्या, मग 12 पायऱ्या जे मी फक्त ऐकत होतो ते मी वाचल्या, समजून घेतल्या आणि बिग बुक वाचन सुरू केलं आणि बिग बुक वाचून समजून घेतल्यानंतर मग लक्षात आलं की नाही, हा रिकव्हरी कार्यक्रम फार वेगळा आहे आणि मीटिंग मध्ये येणे, दारूपासून लांब राहणे ही या रिकव्हरी कार्यक्रमाची सुरुवात आहे किंवा पहिली पायरी आहे असं आपण म्हणू शकतो. कारण की कुठेतरी माझ्यासारख्या व्यक्तीने मद्यशक्तीपुढे हतबलता मान्य करणे हे गरजेचं आहे. त्याशिवाय माझा रिकव्हरी प्रोग्राम सुरू होणार नाही. पहिली पायरी घेतल्याशिवाय मी दुसरी पायरी घेऊ शकत नाही. तर माझ्या मग स्पॉन्सरने सुद्धा मला मदत केली. ए मधले जे आपले जुने जाणते सभासद होते त्यांनी सुद्धा मला मदत केली हा कार्यक्रम समजून घेण्यात. आणि मग कुठेतरी बिग बुक वाचल्यानंतर लक्षात आलं की यार, माझ्यासारख्या दारोड्याचा फक्त जो खरा प्रॉब्लेम आहे तो माझ्या व्यक्तिमत्वामध्ये आहे, तो माझ्या विचारांमध्ये आहे. आणि मग त्या 12 पायऱ्यांचं मर्म हळूहळू मग एक एक दिवसाच्या आधारावर लक्षात घेण्याचा मी प्रयत्न करू लागलो. आजही मी त्या कार्यक्रमावर चालण्याचा प्रयत्न करतोय. कारण की रोजचा दिवस उजाडतो आणि माझ्यासमोर तीच आव्हाने, त्याच समस्या, त्याच सर्व गोष्टी. कारण की जीवन माझ्यासारख्या दारुड्यासाठी सोपं नाही. फक्त दारूपासून लांब राहून मी जर व्यवस्थित जीवन हाताळू शकलो नाही, तर परत माझी दारूकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे मग मी असं म्हटलं की अरे यार, आपण इथे फक्त दारू सोडायला आलतो ना, मग आता हा रिकव्हरी कार्यक्रम म्हणजे काय, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण की 12 पायऱ्यांमध्ये ज्या केलेल्या सूचना होत्या, त्या सूचना म्हणजे मला न पटण्यासारख्या होत्या. माझ्यासारखा दारोडा हतबलता मान्य करायला तयार नव्हता. हतबलता मान्य शारीरिकदृष्ट्या केलीही तरी मानसिकदृष्ट्या हतबलता मान्य करायला तयार नव्हतो मी. माझं लाईफ अनमॅनेजेबल झालेलं आहे, अस्तव्यस्त झालेलं आहे. हे मी मान्य तरी कसं करणार? मला असं वाटलं की अरे यार, माझं फक्त एका क्षेत्रामध्येच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे मी दारू व्यवस्थित पिऊ शकलो नाही. मी नेहमी हाच प्रयत्न करायचो की आपल्या पिण्याच्या पद्धतीमध्ये, पिण्याच्या प्रकारामध्ये किंवा जी दारू आपण पित होतो त्याच्यामध्ये कदाचित प्रॉब्लेम असेल. म्हणजे मी हे मान्यच केलं नाही की माझे विचार सुद्धा दारुडे झालेले आहेत.
माझं संपूर्ण व्यक्तिमत्वच दारोडे झालेलं आहे. आणि ज्या दिवशी मला हे सत्य थोडं थोडं कळू लागलं या कार्यक्रमाच्या मदतीने, तुमच्यासारख्या बांधवांच्या मदतीने आणि ईश्वराच्या कृपेने, तेव्हा मग माझ्या पायाखालची जमीन सरकली. अरे म्हटलं यार, गोम फार वेगळी आहे, प्रॉब्लेम माझा वेगळा आहे. माझा प्रॉब्लेम मीच आहे, मी स्वतः आहे. 12 पायऱ्यांच्या ज्या सूचना होत्या त्या जेव्हा मी बिग बुकच्या मदतीने समजून घेतल्या, तेव्हा त्याच्यामध्ये लक्षात आलं की यार, पहिली पायरी हतबलता मान्य करणे म्हणजे काय मान्य करणे. हतबलता मान्य करणे म्हणजे सत्य मान्य करणे. मी हतबलता मान्य जरी नाही केली तरी सत्य बदलणार नाही. आणि सत्य मी कधी स्वीकार केलेलं नव्हतं. आजूबाजूची संपूर्ण परिस्थिती सांगत होती की मी दारू पुढे हतबल झालेलो आहे. एकेकाळी मी जीवनावर वर्चस्व गाजविण्याचा, आजूबाजूच्या लोकांवर वर्चस्व गाजविण्याचा आणि जीवनाचा एका उच्च शिखरावर जाऊन मी विजयी भावनेने मी या सर्व जगावर राबविण्याचा प्रयत्न केला, पण जमलं नाही मला. शेवटी मला दारूची गुलामी करावी लागली. आणि ए मध्ये आल्यानंतर जेव्हा पहिल्या पायरीनं मला आरसा दाखवला की अरे मित्र, तू हतबल आहेस, तू शिकलेला आहेस, सवरलेला आहेस, चांगल्या कुटुंबातला आहेस, सर्व काही गोष्टी तुझ्याकडे आहेत, भौतिक मानसिक सर्व संपदा तुझ्याकडे आहे, पण यार तुला एक नॉर्मल दारू तुला नाही पिता येत. म्हणजे त्या दारूने काय केलं की माझ्या पूर्ण अस्तित्वाचा जो पोत फाटलेला होता ते सत्यच माझ्या समोर प्रकट केलं. म्हणून मला मान्य करावंच लागलं की नाही यार, मी प्रमाणात दारू पिऊ शकत नाही. आणि बिग बुक मध्ये जेव्हा ते सुव्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं मी वाचलं, तेव्हा यार मला ती संकल्पना पटली की काय मी शारीरिक दृष्ट्या ॲलर्जिक व्यक्ती आहे. कोणत्याही स्वरूपाचं मद्य मी माझ्या शारीरिक संरचनेमध्ये टाकू शकत नाही. टाकलं तर मला ॲलर्जी होणार आहे. आता हे काळ्या दगडावरची रेष आहे. जर मी ब्लेडने हात कापायचा प्रयत्न केला तर कापणार म्हणजे कापणार. ब्लेड नाही, असं नाहीये की मी जर ब्लेडने हात कापायचा प्रयत्न केला तर कापणार नाही. ते कापणार म्हणजे हे काय त्रिकालबाधित सत्य आहे की माझ्यासारख्या दारुड्यानं जर आता प्रमाणात दारू पिण्याचा प्रयत्न केला तर माझं माकड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा शेकडो प्रयत्न मी केलेले होते. मी दारू नियंत्रणात पिण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आपण सर्वांनीच केलेले आहेत. आपण ऐकतो मीटिंग मध्ये बांधवांची. त्याच्यामुळे मित्रांनो, या रिकव्हरी कार्यक्रमाची सुरुवातच पहिल्या पायरीने होते. आणि बिग बुक मधला खूप मोठा भाग जो आहे तो पहिल्या पायरीला स्पष्ट करण्यासाठीच दिलेला आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की यार, मला जर रिकव्हरी कार्यक्रमावर चालायचं असेल ना, तर मला परत दारूकडे जाता येणार नाही. म्हणून मी पहिलेच ठरवून घेतलं पाहिजे की मी हतबल आहे की नाही. त्याच्यासाठी ए मध्ये दिलेले जे पॉम्पलेट्स वगैरे मध्ये दिलेले 12 प्रश्न, पहिले 20 होते, आता ते 12 केलेले आहेत. ते 12 प्रश्न मी वाचले पाहिजे, त्याचे प्रामाणिकपणे उत्तर द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. मी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. बिग बुक मध्ये जी बिलची कहाणी आहे, ती कहाणी जर मी वाचली तर मला माझी हतबलता लक्षात येते. आणि वैद्यकीय मत जे दिलेलं आहे, डॉक्टर्स ओपिनियन, त्याच्यामध्ये सुद्धा मला माझा आजार समजावून सांगितलेला आहे. आणि या आजाराची अस्ताव्यस्तता काय आहे ही मद्यपिढेबद्दल आणखी काही या प्रकरणामध्ये स्पष्ट करून सांगितलेलं आहे की ठीक आहे, आता मला शारीरिक एलर्जी झालेली आहे, पण माझ्याकडे एक असं मन आहे की जे आता मला इतके वर्ष सोबरायटी झाल्यानंतरही बारकडे माझं लक्ष जातच. दारूकडे माझं लक्ष जातं. दारू पिण्याचा मला मोह होतोच. मी अनेकदा विचार करतो की अरे यार, असं कसं झालं. तर मी तर रिकव्हरी प्रोग्रामवर चालायचा प्रयत्न करत आहे, मग माझ्या मनातून हा मोह का जात नाही. तर तेव्हा माझ्या लक्षात येते की अरे यार, माझ्या मनामध्ये दारूबद्दल असलेली जी अनिवार्य ओढ आहे ही कायम राहणार आहे. ही कायम राहणार आहे, मरेपर्यंत राहणार आहे. माझ्या मनाची जळणघडणच अशा पद्धतीने झालेलं आहे. माझ्याकडे एक असं माइंड आहे, एक असं मन आहे की जे मी हजारो वर्ष जरी सोबर राहिलो तरी ते मला हे सांगेल की यार, पहिला घोट घेण्यास काहीच हरकत नाही. काय आता आपण एवढं वर्ष सोबर राहिलो आहे, सर्व व्यवस्थित झालेलं आहे. आपल्याकडे पुरेशी मालमत्ता आलेली आहे, पुरेसं आपल्याला कौटुंबिक पाठबळ मिळत आहे, आपली आर्थिक प्रगती व्यवस्थित होत आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित होत आहेत. त्याच्यामुळे आता एक पहिला घोट, एकच तर घोट घ्यायचा आपल्याला.
म्हणजे एवढी अस्ताव्यस्तता झाल्यावर, एवढी जीवनाची नासाडी केल्यानंतर, एवढं काही त्रास सहन केल्यानंतर, वेदना भोगल्यानंतर माझ्यासारख्या दारोड्याचं मन त्याला पहिल्या घोटापासून परावृत्त करू शकत नाही. हीच आहे माझी अस्ताव्यस्तता. जेव्हा मी बिग बुक वाचलं तेव्हा मला हतबलता या शब्दाचा अर्थ लक्षात आला, की अरे यार, माझं जीवन कसं झालेलं आहे. शारीरिक एलर्जी आणि मानसिक आकर्षण या दोन पाटांमध्ये मी फसलेलो आहे. मला म्हणजे मनोशारीरिक स्वरूपाचा आजार झालेला आहे. म्हणूनच याला चतुर, चालाक, कावेबाज, घोटाळ्यात टाकणारा आजार असं म्हणतात. सतत वाढत जाणारा आजार आहे. हा लपलेला आजार आहे. मला असं वाटतं की मी दुरुस्त झालो आहे, पण दुरुस्त होत नाही. मी कितीही काळ दारूपासून दूर राहिलो आणि मी जर असा विचार केला की आता मी व्यवस्थित सुरक्षितपणे मद्यपान करू शकतो, तर ते कधीही सफल झालेलं नाही. माझा आजार तेवढ्याच वेगाने, तेवढ्याच प्रभावाने आणि तेवढ्याच परिणामाने माझ्यावर परिणाम करतो. त्यामुळे रिकव्हरी कार्यक्रमामध्ये मी ही पहिली पायरी चांगल्या पद्धतीने जर समजून घेतली, तर मला मग दुसरी पायरी, ज्याच्यामध्ये मला हे सांगितलेलं आहे की आता बिग बुक मध्ये 3 स्पष्ट संकल्पना, आपल्याला कल्पना सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली कल्पना ही आहे की आम्ही दारुडे आहोत, आम्ही आमचे जीवन व्यवस्थितपणे हाताळू शकत नाही. ही म्हणजे पहिली पायरी. आणि दुसरं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बुवा कोणतीही मानवी शक्ती मला दारूपासून दूर ठेवू शकत नाही. असं जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या अहंकाराला थोडंसं समाधान मिळालं की अरे यार, कोई भी मानवी शक्ती म्हणजे कोणताही असा श्रेष्ठ व्यक्ती नाही आहे की जो मला दारूपासून दूर ठेवू शकेल. मग माझ्यात तरी ती पात्रता आहे का? नाही. याचा सरळ अर्थ आहे की मला आता माझ्या मानवेत्तर शक्तीकडे मदत मागावी लागेल. आणि या मानवेत्तर शक्तीकडे मदत मागणे, उच्च शक्तीकडे मदत मागणे, देवाकडे मदत मागणे, ईश्वराकडे मदत मागणे, या प्रक्रियेचाच एक मोठा जो भाग होता तो होता पायरी क्रमांक 2, पायरी क्रमांक 3, पायरी क्रमांक 4. त्याच्याच खालची तिसरी संकल्पना म्हणते आहे की ईश्वराची जर इच्छा असली, देवाची जर इच्छा असली आणि आम्ही त्याला शोधण्याचा जर प्रयत्न केला, म्हणजे मला हे हे सांगण्यात आलेलं आहे माझ्यासारख्या व्यक्तीला की मला प्रयत्न करावा लागेल ईश्वराला शोधण्याचा. आता मला एकदम आश्चर्य वाटलं की म्हटलं यार, यांनी सुरुवातीला दारूचा विषय ठेवला होता, आता इथे परमेश्वर, ईश्वर, देवाचा विषय आलेला आहे. वास्तविक पाहता मला देवाबद्दल, ईश्वराबद्दल, परमेश्वराबद्दल श्रद्धा होती, असं नाही श्रद्धा नव्हती म्हणून. परंतु हा ईश्वर, देव, परमेश्वर माझ्या जीवनात काही आमूलाग्र बदल घडून आणू शकतो किंवा याचा काही माझ्या जीवनामध्ये ऍक्टिव्ह प्लॅन आहे असं मला कधीच वाटलं नाही. पण ए मध्ये आल्यानंतर मला कृतीचा कार्यक्रम देण्यात आलेला होता की मित्रा, तुला कार्यक्रमावर चालावं लागेल, प्रयत्न करावा लागेल, हळूहळू वाटचाल करावी लागेल, तरच परमेश्वर तुला मदत करणार आहे. मग माझ्या लक्षात आलं की अरे यार, आपल्या मनावर आपला ताबा नाहीये, त्याच पद्धतीने कोणत्याही मानवी शक्तीचा ताबा नाहीये. मग मनावर, माझ्यासारख्या व्यक्तीच्या मनावर कुणाचा ताबा असू शकतो, तर तो परमेश्वराचा असू शकतो, देवाचा असू शकतो. म्हणून मी मान्य केलं की आता परमेश्वर मला सुरळीत करणार. मला मान्य नाही केलं तर दुसरा पर्याय काय आहे? मला दुसरा पर्याय तरी काय आहे? माझ्यासारख्या दारुड्यासमोर दुसरा पर्यायच नाहीये. तर मी प्रसन्नतेने जर ही गोष्ट मान्य केली किंवा अप्रसन्नतेने जरी मान्य केली, तरी काही दिवसानंतर माझ्या हे लक्षात येते की दारू सोडायची इच्छा नसताना सुद्धा परमेश्वराने माझी दारू थांबविली आणि आज मी चांगलं जीवन जगत आहे. मग मी कितीही नाराजीने जरी म्हटलं की मी आज चांगलं जीवन जगत नाही आहे, तरी त्याने काही माझं जीवन वांगलं होणार नाहीये. मी तर काही बडबडत राहतो. पण माझ्या हे लक्षात आलं की परमेश्वरी शक्तीच्या कृपेने, उच्च शक्तीच्या कृपेने माझी दारू थांबली. माझी दारू थांबविणे हे माझे स्वतःच्या हातात नव्हतं. माझ्या स्वतःच्या हातात असतं किंवा इतर कोणत्याही मानवी शक्तीच्या हातात असतं, तर माझे आई वडील, माझी बायको, माझे लेकरं, माझे नातेवाईक, भाऊ बहीण हे सर्व लोक मनापासून प्रार्थना करत होते, इच्छा, प्रयत्न करत होते. पण ते काय, इव्हन म्हणजे मोठे मोठे डॉक्टर सुद्धा अपयशी ठरले. ते फक्त मला डिटॉक्स करत होते. पण माझ्या मनावर परिणाम करणारी यंत्रणाच नाहीये.
माझ्या मनावर परिणाम करणारी यंत्रणा म्हणजे 12 पायऱ्यांचा आध्यात्मिक कार्यक्रमाशिवाय दुसरा उपाय नाही आहे माझ्यासमोर दारुड्यासमोर. म्हणून मग उच्च शक्तीची मदत घेऊन किंवा मग एक एक्स फॅक्टर असं आपण म्हणू की काय, आता थॉमस एडिसन नावाचा एक शास्त्रज्ञ होता, तो काय काहीतरी त्याची कथा आहे की 1000दा अपयशी ठरला आणि नंतर मग त्याला ते काय बल्बचा शोध लागला. त्याला एका पत्रकाराने विचारलं की का रे बाबा, तू 1000दा अपयशी ठरला तर तुला त्याचं काही वाईट वाटत नाही का? तर त्याने म्हटलं नाही नाही म्हणे, मला कशाला वाईट वाटणार, मी 1000दा हे शिकलो म्हणे की बल्ब कशाने बनत नाही. तर ए मध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे यार, जे हे माझं अपयश आहे, जे हे मी दारुडे जीवन जगलेलो आहे, याच्यातून मला जर शिकता आलं ना तर मी माझ्या जीवनाचं चीज करू शकतो, मी एक उपयोगी जीवन जगू शकतो. पण हे उपयोगी जीवन आता मला अल्कोहोलिक्स एनॉनिमस सांगितलेली, अल्कोहोलिक्स एनॉनिमस मध्ये सांगितलेली जी उच्च शक्ती आहे, जी 12 पायऱ्यांच्या माध्यमातून माझ्या जीवनामध्ये काम करते, त्याच्यावर मला कृती करावी लागेल. तिसऱ्या पायरीमध्ये रिकव्हरी कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की ईश्वराला माझं जीवन आणि इच्छा द्यायची आहे. आता मी माझ्याकडचे 10 रुपये द्यायला तयार नसतो, किटीमध्ये टाकताना मी 10 रुपये टाकतो, कधी विचार करत नाही की 50 रुपये टाकणार आहे. माझ्यासारखा स्वार्थी आणि आत्मकेंद्री व्यक्ती, माझ्याकडे जर पाण्याची बॉटल असली तर मी त्यातलं पाणी कोणी पिऊ नये हा प्रयत्न करतो. आता ईश्वराला इच्छा आणि जीवन कसं देणार? म्हणजे याचा पूर्ण रिकव्हरी कार्यक्रम माझ्यासारख्या अहंकारी दारुड्याच्या अहंकाराला चॅलेंजच करत राहतो पदोपदी. पण नंतर लक्षात येते की या अहंकारामुळे, या आत्मकेंद्रीय वृत्तीमुळे, या अप्रामाणिकतेमुळेच माझं माकड झालेलं आहे. मला जर जगायचं असेल तर मला स्वतःवर काम करावं लागेल, दारूपासून दूर राहावं लागेल. आणि आपली इच्छा म्हणजे काय, तर आपले विचार. मला माझे विचार, जे आतापर्यंत दारूचे विचार होते, जे आतापर्यंत खुनशीचे विचार होते, भीतीचे विचार होते, ईर्षेचे, द्वेषाचे विचार होते, हे विचार आता मला बदलावे लागतील. ते मला परमेश्वराला सोपवायचे. आता परमेश्वराला सोपविणे म्हणजे काय, तर 4थ्या पायरीपासून तर 9व्या पायरीपर्यंत या कृतीच्या कार्यक्रमावर प्रामाणिकपणे चालण्याचा आपल्या शक्तीनिशी, आपल्या सोयीप्रमाणे. कारण की अल्कोहोलिक्स एनॉनिमसचा कार्यक्रम हा मित्रांनो, हा सजेस्टेड कार्यक्रम आहे, हा सूचित केलेला कार्यक्रम आहे. पण हा सूचित केलेला कार्यक्रम जरी फक्त सांगण्यापुरता सूचित केलेला असला तरी माझ्यासारख्या दारुड्याचा जीव त्याच्यावर अवलंबून आहे, म्हणजे जीवन माझं अवलंबून आहे त्याच्यावर. जर या सूचना मी माझ्या जीवनामध्ये पाळल्या नाहीत तर त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो हे मीच समजू शकतो. बिग बुक काही सामान्य लोक वाचत नाहीत किंवा सामान्य लोकांना त्यातला विषयही आवडणार नाही. आमचे एक मित्र सदैव असं म्हणतात, आत्ताच 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, ते म्हणत होते की यार, बिग बुकचा हा विषय जो आहे ना, हा दारुड्यांनाच लवकर समजणार. बरोबर होतं त्यांचं. कारण की मी दारुडा आहे, मी समस्याग्रस्त आहे, मी हतबल आहे, माझं जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे. आता मला या मानवेत्तर शक्तीकडे जर मदत मागायची असेल तर त्याच्यासाठी मला 4थ्या पायरीपासून तर 9व्या पायरीपर्यंतची जी कृती आहे ती कृती मला करावी लागेल. आता मला हे सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वराची जर इच्छा असली तर, आणि आम्ही जर त्याला शोधण्याचा प्रयत्न केला तर, आता शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे काय, तर 4थ्या पायरीमध्ये तुम्ही स्वतःचं पहिले आत्मपरीक्षण करावं लागेल, स्वयं शोध करावा लागेल, स्वतःचा शोध घ्यावा लागेल. बिग बुक मध्ये या सूचना स्पष्टपणे दिलेल्या आहेत. आणि हे बिग बुक लिहिलेलं कोणी आहे, तर हे सुरुवातीचे जे 100 दारुडे होते, जे सुधारले या सुधारणा कार्यक्रमाच्या मदतीने, त्यांनीच आपला अनुभव इतर मद्यासक्तांपर्यंत, जे बांधव मद्यासक्त आहेत, मद्याच्या समस्येने ग्रस्त आहेत, त्यांच्यापर्यंत हा आशादायी संदेश पोहोचावा या उद्देशानंच या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. त्याच्यामुळे हा जो बिग बुक मध्ये जो सुधारणा कार्यक्रम लिहिलेला आहे, तो सुधारणा कार्यक्रम माझ्यासारख्या दारुड्यासाठीच कामाचा आहे आणि त्याचे फळं आहेत. मी एकटा नाही किंवा तुम्ही नाही, अनेक लोक आहेत. आज जगाच्या पाठीवर जवळपास 30 लाखापेक्षाही जास्त लोक सोबर आहेत.
आणि चांगलं सुखी समाधानी शांत जीवन जगत आहे, ते ते हे कसं काय साध्य झालं? तर हा एक ईश्वरी चमत्काराचा कार्यक्रम आहे असं आपण म्हणू शकतो. पण हा चमत्कार जर मला माझ्या जीवनामध्ये आणायचा असेल माझ्यासारख्या दारुड्याला, तर मला रोज कृती करावी लागते. असं नाही की मी आता एवढे वर्ष सोबर आहे म्हणून मग मग आता मला समजलेलं आहे आणि कार्यक्रम माझ्या लक्षात आलेला आहे, तर मी कृती नाही नाही करणार. नाही, मला रोजच्या रोजच कृती करावी लागेल. कारण की मला सांगितलेलं आहे, मी आज ए मध्ये का आहे? एवढे वर्ष झाल्यानंतर माझा आजार का दुरुस्त झाला नाही? तर हे लक्षात येते की हा कधी बरा न होणारा आजार आहे. मला काय मिळालेली आहे? तेवढी एक दिवसापुरतीची मद्यमुक्तता मिळालेली आहे. आणि ही मद्यमुक्तता ही माझे उच्च शक्तीसोबत माझे संबंध कसे राहतात, वैचारिक संबंध, भावनिक संबंध माझे कसे राहतात. कारण की सर्व घोळ जो होतो ना माझ्यासारख्या दारुड्याचा, तो डोक्यातच होतो. प्रचंड खुन्नस असते माझ्या मनामध्ये, प्रचंड राग असतो. आता मी करणार तरी काय? राग जर मी प्रदर्शित केला किंवा मी माझ्या रागाच्या भावनाला जर जोपासलं, तर माझ्या हातात दारू येणार आहे. मग आता काय याचा कार्यक्रम काय सांगतो, रागावर काय उपाय करायचा, त्याचंही सुविस्तृत विवेचन बिग बुक मध्ये केलेलं आहे, की बा आता मला जर चौथी पायरी घ्यायची आहे म्हणजे करायचं काय आहे? तर मला स्वतःच्या अंदरच खोदकाम करायचं आहे. मला भूतकाळ तपासून पाहायचा आहे. भूतकाळामध्ये कोणत्या मनस्थितीमध्ये आणि कोणत्या परिस्थितीमध्ये मी काय केलं, कसा वागलो, कशा पद्धतीने मी इजा केलेली आहे, कशा पद्धतीने मी स्वतःही हर्ट झालो आहे. नेहमी काही ना काही एका विशिष्ट विचाराच्या गोंधळात राहणे, वादळात राहणे ही माझी प्रवृत्ती झालेली आहे. मी कधी सुंदर जीवन जगू शकलो नाही. दारू मी मुळातच या सर्व भावना जागृत करण्यासाठीच प्यायचो शेवटच्या काळामध्ये तर. आणि काही कारण नसतानाही दारू प्यायचो हो. मला वाटायचं की आपण दारूपासून दूर राहिलो पाहिजे. पण कृती शून्य होती. रोज ठरवायचो. समजतच नव्हतं काय करायचं आहे तर. ए मध्ये आल्यानंतर मला रिकव्हरी कार्यक्रम देण्यात आला. त्याच्यामध्ये हतबलता मान्य करायची होती, अस्तव्यस्तता मान्य करायची होती. रोजच्या रोज मान्य करायची. कारण की माझ्यासारख्याला म्हणजे देव बनायला वेळ लागत नाही. आता मला समजलेलं आहे. मला सेल्फ नॉलेज आलेलं आहे. बिल डब्ल्यूने सुद्धा आपल्या बिल स्टोरीमध्ये लिहिलेलं आहे की बा आता मला सेल्फ नॉलेज आल्यामुळे मला आता समजलेलं आहे. फार सोपा आहे हा कार्यक्रम. पण तसं नाही मित्रांनो. परत माझ्या हातात दारू येऊ शकते. मला लक्षात आलं की हा कार्यक्रम नम्रतेने पुढे पुढे वाटचाल करण्याचा आहे. चौथ्या पायरीमध्ये मला स्वतःची ओळख पटते. मला माझ्या गुणदोषांची माहिती होते. मला स्वतःबद्दल माहित होते. मला काही प्रमाणात हेही कळतं की काय माझं कुठं बिनसलं, काय प्रॉब्लेम झाली. याही गोष्टीची जाणीव होते. मी माझ्या खुन्शीची इन्व्हेंटरी घेऊ शकतो. माझ्या भीतीची इन्व्हेंटरी मला घ्यावी लागते. मला माझ्या लैंगिक जीवनाची इन्व्हेंटरी घ्यावी लागते. आणि या 3 क्षेत्र जे मुख्यत्वाने बिग बुक मध्ये सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये माझ्या जवळपास सर्वच ज्या भावना आहेत, ज्या कुजलेल्या विकृत भावना आहेत, त्या कव्हर होतात. आणि माझ्या लक्षात येते की अरे बापरे, मी अशा घोडचुका करून ठेवलेल्या आहे, असं वागलो आहे. कुठे कुठे माझ्या नैसर्गिक प्रवृत्तींनी मला दगा दिला. कशा पद्धतीने त्या भरकटल्या, काय झालं, कसं झालं. तर मला कुठेतरी एक कारण मिळतं की बाबा माझ्या मद्यपाशाच्या मागे कशा पद्धतीने माझे विचार, कशा पद्धतीने माझं व्यक्तिमत्व, कारण की हे व्यक्तिमत्व कसं काय बनलं, तर हे विचारांनीच बनलेलं आहे. आणि कार्ल युंगने रोनाल्ड हेझार्डला सुद्धा हाच उपाय सांगितलेला होता की बाबा आध्यात्मिक उपाय किंवा रिकव्हरी प्रोग्राम म्हणजे काय. तर 12 पायऱ्यांचं जे मूळ जी निर्मिती झालेली आहे ती जी 6 ऍब्सोल्युट्स होत्या ऑक्सफोर्ड ग्रुपच्या, त्याच्यातूनच बिल डब्ल्यू ला कुठेतरी प्रेरणा मिळाली आणि त्याने मग त्या 6 पायऱ्यांच्या 12 पायऱ्या केल्या. असं एक आहे. पण ते 12 पायऱ्या कशा निर्मित झाल्या याच्यापेक्षा महत्वाचं हे आहे की ते इतक्या असंख्य मद्यासक्त लोकांच्या जीवनामध्ये ते क्रांतिकारक बदल घडवू शकले.
मग माझ्यासारख्या दारुड्यापुढे एक प्रश्न राहतो की दारू पिऊन पिऊन मरायचं की मग हे जे लोक आहे सुधारलेले यांच्याकडून प्रेरित होऊन आपण सुद्धा या सुधारणा कार्यक्रमावर चालायचं. पण कसं आहे, मला त्याच्यासाठी खुले मन, इच्छा आणि प्रामाणिकता ठेवावी लागेल स्वतःसोबत. जर मी स्वतःसोबत अप्रामाणिक राहिलो, जर मी स्वतः इच्छुक नसलो, तर मला ईश्वर मदत करणार नाही. म्हणून माझ्या एक लक्षात आलेलं आहे की रोज या सुधारणा कार्यक्रमावर एक एक दिवसाच्या आधारावर मला पुढे पुढे जायचं आहे. कार्यक्रम जो मला सांगितलेला आहे, असं नाही की पायऱ्या या जीवनभर घ्यायच्या असतात, रोज घ्यायच्या असतात. पुढे चौथ्या पायरीमध्ये स्वतःची इन्व्हेंटरी घेतल्यानंतर मग माझे सर्व जे दोष आहेत, माझ्या ज्या उणिवा आहेत व्यक्तिमत्वाच्या, त्या माझ्या लक्षात आल्यानंतर त्या कुणाकडे तरी मला या सर्व गुणदोषांची कबुली द्यावी लागते 5व्या पायरीमध्ये. म्हणजे मला फक्त हे स्वतःकडे ठेवून ते ओझं वागविणं म्हणजे काय आहे की आज नाही तर उद्या परत दारूकडे जाणं. जर माझ्या मनामध्ये कोणाबद्दल खुन्नस असेल, कोणाबद्दल राग असेल, आक्रोश असेल, कोणाबद्दल काही अशा घातक भावना असतील, तर त्या मला परत दारूकडे नेऊ शकतात. म्हणून मला त्याचा जर निचरा करायचा असेल, तर आता हे जे गुप्त ठेवलेलं आहे, मी जे स्वतःपाशी जमा करून ठेवलेलं आहे, ते मला कोणासोबत तरी वाटावं लागेल. त्याचं सुद्धा मार्गदर्शन बिग बुक मध्ये केलेलं आहे. त्यालाच आपण 5वी पायरी म्हणतो, की आपण स्वतःकडे कबुली दिली पाहिजे, देवाकडे कबुली दिली पाहिजे आणि अन्य कोणी एका व्यक्तीकडे आपण कबुली दिली पाहिजे. तो व्यक्ती तुम्ही निवड करू शकता. याचा कार्यक्रम खूप सुटसुटीत आहे, खूप मोकळा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये कोणतीच जोर जबरदस्ती केलेली नाही आहे, कारण की आमच्यासारख्या दारुड्यांना जोर जबरदस्तीचा कार्यक्रम पटतही नाही आणि रुचतही नाही. तर मित्रांनो, माझ्या लक्षात आलं की या 12 पायऱ्यांच्या रिकव्हरी कार्यक्रमांच्या मदतीने मी स्वतःमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणू शकतो. आणि नंतर मग लक्षात आलं की लोकांमध्ये प्रॉब्लेम नाही आहे, परिस्थितीमध्ये प्रॉब्लेम नाही आहे, इव्हन देवामध्येही प्रॉब्लेम नाही आहे. तर ईश्वराची कृपा सदैव माझ्यावर होतीच. नसती तर मी ईश्वराने मला ए मध्ये आणलं नसतं. आणि मी भाग्यशाली दारोडा आहे की मला आज एक संधी मिळालेली आहे की मी या आध्यात्मिक कार्यक्रमाच्या मदतीने ईश्वराशी जवळीकता एक एक दिवसागारावर जेवढा कृती करणार, श्रद्धा ठेवणार. माझ्याकडे आता या आध्यात्मिक तत्वांशिवाय दुसरं काही साधन नाही आहे जीवन जगण्याचं. कारण की पैसा, पद, प्रतिष्ठा या गोष्टी मला बाहेर नाही काढू शकले मद्यासक्तीच्या. तर आता माझ्या लक्षात येत आहे हळूहळू की या रिकव्हरी कार्यक्रमावर मला चालावं लागेल रोजच्या रोज. 6व्या आणि 7व्या पायरीमध्ये काय आहे, 4थी पायरी जर मी घेतली प्रामाणिकपणे स्पॉन्सरच्या मदतीने, बिग बुकच्या मदतीने, 4थी पायरी जर मी घेतली तर मी 5वी पायरी घेऊ शकतो. 5वी पायरी जर घेतली, कारण की मला जे आहे 5, 6, 7, 8, 9 पायऱ्यांसाठी जे काही सर्व मटेरियल जे काही आहे, म्हणजे रॉ मटेरियल किंवा डाटा असं आपण म्हणू आधुनिक भाषेत, तो मला 4थ्या पायरी केल्यानंतरच मिळणार आहे. अनेक बांधव असतात ते 4थ्या पायरीवर येऊन थांबून जातात. मी पण थांबलेलो होतो. मी काही शहाणा झालेलो नाही आहे की सांगणार म्हणून 4थी पायरी घेऊन टाका, असं काही नाही मित्रांनो. हा कार्यक्रम मी स्वतः घेऊ शकतो. मी इतरांना सांगू शकत नाही. इतरांनी काय करावं ती त्यांची स्वतंत्रता आहे. माझ्या शेअरिंग मधून तुम्हाला जे पटलं ते घ्या, जे नाही पटलं ते टाकून द्या, असं अनेक शेअरर म्हणतात. मी पण तेच म्हणत आहे. का बरं म्हणत आहे, कारण की माझ्या हे लक्षात आलेलं आहे की स्वतःला बदलणं शक्य आहे, सोपं आहे इतरांना बदलण्यापेक्षा. आणि 6व्या आणि 7वी पायऱ्यामध्ये जे काही माझी गुणदोषांची यादी आली, आता माझ्या लक्षात आलेलं आहे की बुवा हे जे स्वभाव दोष आहेत किंवा जे कॅरेक्टर डिफेक्ट्स आहे, यांनी माझा घोळ केलेला आहे. यांनीच खऱ्या अर्थाने मला जे नुकसान पोचविलेलं आहे ते याच स्वभाव दोषांनी पोचविलेलं आहे. तर आता हे स्वभाव दोष मी स्वतःच्या स्वबळावर दूर करू शकत नाही. तर तिथे मला जागोजागी उच्च शक्तीची मदत घ्यावी लागते या कार्यक्रमावर. उच्च शक्ती नेहमी मला जिथे मला समजल्या जातात, काही माझ्यासारख्या व्यक्तीचे अनेक रिझर्वेशन्स असतात, अनेक पूर्वग्रह दूषित कल्पना असतात, तर हे दूर सारण्याचं काम उच्च शक्ती करते. उच्च शक्तीवर श्रद्धा
आणि कृती या दोन गोष्टीमुळे माझा कार्यक्रम हळूहळू एक एक दिवसाच्या आधारावर पुढे पुढे जात जातो. मला उच्च शक्तीला प्रार्थना करावी लागते 6व्या पायरीमध्ये, की तयारी करावी लागते मला माझ्या मनाची, की उच्च शक्तीने माझे स्वभाव दोष दूर करावेत. 7व्या पायरीमध्ये सुद्धा तीच प्रार्थना केलेली आहे, की जे बारीक सारीक स्वभाव दोष आहेत ते सुद्धा जे आता माझ्या जीवन जगण्यामध्ये अडचण निर्माण करत आहे. कारण की जसा जसा मी रिकव्हरी कार्यक्रमावर चालत जातो तेव्हा तसा तसा माझ्या लक्षात येते, की अरे यार, या गोष्टी आपल्या कामाच्या नाही आहे. आता माझ्यासारखा दारोडा चूक केल्याशिवाय शिकत नाही, हेही तेवढंच सत्य आहे. तर वारंवार चुका केल्यानंतर माझ्या लक्षात येतात, की हे जे स्वभाव दोष आहे माझ्या कामाच्या नाही आहेत. तर याच्यापासून आता मी दूर गेलो पाहिजे. कारण की सुरुवातीला जरी अनिच्छेने या कार्यक्रमावर चालला माझ्यासारखा दारोडा, मजबुरीने चालला, पण नंतर या कार्यक्रमात हळूहळू आपल्याला आनंद प्राप्त होऊ लागतो आणि मजा येते कार्यक्रमावर चालण्याची, जीवन जगण्याची मजा येते. असं नाही आहे की सोपं आहे. आणि अनेकदा निराशा येते, अनेकदा अपयश येते, अनेकदा नकारार्थी विचार येतात, अनेक प्रकारच्या समस्या, संकट येतात आणि थोडं कठीण आहे, पण अशक्य नाहीये. आणि माझ्याकडे दुसरा पर्यायही नाही आहे. तर मला पुढे पुढे वाटचाल करावी लागेल. 8व्या 9व्या पायरीमध्ये मला 4थ्या पायरीमध्ये जी यादी तयार केलेली आहे त्याच्यावरून माझ्या लक्षात येते की असे कोणकोणते लोक आहेत, ती यादी माझ्याकडे आहेच ऑलरेडी, ज्यांना मी नुकसान पोहोचविलेलं आहे किंवा ज्यांना मी इजा पोहोचविलेली आहे. अशा लोकांची यादी माझ्याकडे तयारच असते. तर मी त्यांची क्षमा मागू शकतो, त्यांची नुकसान भरपाई करू शकतो. आणि हे सर्व पायऱ्या घेताना मी कोणती काळजी घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी कशा करायला पाहिजे, या सर्व गोष्टीचं सुंदर स्पष्टीकरण बिग बुक मध्ये दिलेलं आहे. आज उपस्थित सर्व बांधवांना माझी विनंती राहील की बुवा त्यांनी बिग बुक चं वाचन केलं पाहिजे. कारण की त्याच्यामध्ये पूर्ण गोष्टी स्पष्टतेने सांगितलेल्या आहेत. मी जोपर्यंत मी बिग बुक वाचलेलं नव्हतं, या गोष्टी मला कळलेल्या नव्हत्या. असं नाही की मला कार्यक्रम माहित नव्हता, कार्यक्रम माहित होता, पण मला खऱ्या अर्थाने माझी समस्याच कळलेली नव्हती की माझी समस्या काय आहे. आता जोपर्यंत मला समस्या कळणार नाही, मी समाधान तरी कसं शोधणार आणि ते समाधानासाठी मी कार्य तरी कसं करणार. तर माझ्या हे लक्षात आलं की अरे यार, या 12 पायऱ्यांचं जी रचना केलेली आहे किंवा 12 पायऱ्यांचा जो कार्यक्रम माझ्यासाठी दिलेला आहे, तो यार का दिलेला आहे. कारण की माझा आजार फक्त शरीरापुरता मर्यादित नाहीये. मला आध्यात्मिक कार्यक्रम घ्यावा लागेल. माझा फक्त शारीरिक प्रॉब्लेम नाही आहे, माझा प्रॉब्लेम मानसिकही आहे आणि माझा प्रॉब्लेम भावनिकही आहे. म्हणजे मी साधा सुद्धा दारोडा नाही आहे. बिग बुक मध्ये म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये दारोड्यांचे प्रकार सांगताना सांगितलेलं आहे. मॉडरेट ड्रिंकर, मर्यादित मद्यपान करणारे, हार्ड ड्रिंकर, अति मद्यपान करणारे आणि तिसऱ्या प्रकारचा जो आहे तो रिअल अल्कोहोलिक. रिअल अल्कोहोलिक आहे मी, रिअल अल्कोहोलिक. रिअल म्हणजे खरा खुरा मद्यासक्त. खरा खुरा मद्यासक्त म्हणजे याचं शरीर ही एक ऍलर्जिक झालेलं आहे, मन ही याचा आजारी आहे आणि आध्यात्मिक दृष्ट्या हा अधपतित आहे. जरी माझ्यासारखा दारोडा हे मान्य करत नसला तरी हे सत्य आहे. कारण की माझी जेव्हा जेव्हा स्लीप झालेली आहे किंवा मी परत दारूकडे गेलेलो आहे, तेव्हा माझा काही ना काही इमोशनल प्रॉब्लेम पहिले येतो, नंतर माझा मेंटल लोचा होतो आणि नंतर मग मी दारूकडे जातो. तर आता जर मला उपाय करावा लागेल तर मला तो भावनिक स्तरावर करावा लागेल आणि भावनिक स्तर जेव्हा येतो तर त्याला आपण आध्यात्मिक उपायाशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही. आणि हा सर्व कार्यक्रम मी स्वतःवर करायचा आहे. मी स्वतःवर प्रयोग करायचा आहे आणि हा प्रयोग केल्यानंतर आतापर्यंत एवढे मद्यासक्त बांधवांना याचा फायदा झालेला आहे, तर मी काही त्याच्यामध्ये एक्सेप्शन राहणार नाही. मला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. आज माझी दारू थांबलेली आहे. कोणत्याच उपायाने जेव्हा दारू थांबलेली नव्हती तेव्हा या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कार्यक्रमामुळे माझी दारू थांबणे म्हणजे माझ्यासाठी हा तरी एक खूप मोठा चमत्कार आहे. कितीतरी पैसा मी खर्च केलेला आहे दारू थांबविण्यासाठी. वेगवेगळ्या प्रकारच्या मानसोपचार तज्ञांकडे मी गेलेलो आहे.
वेगवेगळ्या पद्धतीच्या वैद्यकीय उपचार मी घेतलेले आहे. धार्मिक उपचार मी घेतलेले आहे. गंडे ताईत हे सर्व माझे करून झालेले आहे. पण कशानेही माझी दारू थांबली नाही. शेवटी मी AA मध्ये जेव्हा आलो किंवा देवाने मला आणलं, कारण की AA मध्ये मी माझ्या इच्छेने आलो नाही किंवा अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रमही मला माहित नव्हता. पण देवाने जेव्हा मला AAच्या मीटिंगमध्ये आणून बसवलं, तेव्हा माझं एक कर्तव्य तयार झालं की आता याच्या पुढे मला स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकार करावी लागेल. मी जी काही घाण करून ठेवलेली आहे, जी काही अस्ताव्यस्तता मी करून ठेवलेली आहे, पहिले मान्य करावं लागेल की हे माझ्यामुळे झालेलं आहे. जेव्हा या 12 पायऱ्यांच्या सुधारणा कार्यक्रमाचा मी विचार करतो, मनन करतो, चिंतन करतो, त्याच्यावर कृती करतो, लेखन कार्य करतो, कोणत्याही माध्यमातून तुम्ही करा. पण प्रामाणिकतेने जर ते केलं तर मला माझं एक स्पष्ट सत्य चित्र माझ्या समोर उभं राहते की अरे यार मी दारोडा आहे आणि मी माझं जीवन स्वबळावर हाताळू शकत नाही. आता मला उच्च शक्तीशिवाय पर्याय नाही. आणि उच्च शक्ती पहिलाच म्हणते की बाबा तू प्रामाणिकतेने जर मानत असेल दारोडा आहे तर मी तुझं काम करू शकतो. जर तुझ्यामध्ये आताही पर्सेंटेजचा लोचा असेल की मी 70% दारोडा आहे, 80% दारोडा आहे, तर देवाकडे या सर्व गोष्टी काही चालत नाही मित्रांनो. देवाकडे एकच गोष्ट असते, सत्य किंवा असत्य. माझ्यासारखा चालाक व्यक्ती त्याच्यामध्ये पर्सेंटेजचा घोळ घालतो. तर माझ्या हे लक्षात आलेलं आहे मित्रांनो की एचा जो रिकव्हरी कार्यक्रम आहे, सुधारणा कार्यक्रम आहे, हा माझ्यासारख्या दारोड्यासाठी बनलेला आहे आणि त्याच्यावर मला कृती करावी लागेल. प्रत्येक वेळेस मला एक दिवस मिळतो, तो दिवस उजाडल्यापासून तर तो दिवस मावळेपर्यंत माझ्याकडे जो वेळ असतो त्या वेळेमध्ये मी काहीतरी करू शकतो. आणि काहीतरी करू शकतो म्हणजे मी भौतिकच कृती करणार असं जरुरी नाही आहे. मी मानसिक स्तरावर आणि भावनिक स्तरावर खूप काही करू शकतो. आपले अनेक बांधव असतात, ते काम धंद्यासाठी परेशान असतात, पैशासाठी परेशान असतात. मी तर अशा बांधवांना भाग्यशाली मानतो की अरे बाबा तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही कमीत कमी या कार्यक्रमावर चालू शकता. मी असा वेळ दवडला आणि पुढे जाऊन माझ्या समस्या वाढल्या. तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही तो कृतीचा कार्यक्रम करा, प्रयत्न करा. तर होतं मित्रांनो. मला ज्या लोकांना मी दुखविलेलं आहे, ज्यांना मी त्रास दिलेला आहे, त्यांची क्षमा मागणे, त्यांची नुकसान भरपाई करणे आणि हे सर्व कार्य कशा पद्धतीने करायचं आहे हे बिग बुक मध्ये याचं विवेचन केलेलं आहे. 10व्या पायरीमध्ये मग परत तीच गोष्ट सांगितलेली आहे की रोजच्या रोज मी माझ्या स्वतःच्या वागणुकीचे निरीक्षण करू लागलो. याचा अर्थ हाच आहे की आता मला 4थी, 5वी 8वी 9वी पायरी मला रोजच्या रोजच घेणे आहे आणि माझी चूक लक्षात येताच तात्काळ कबुली दिली. आता मी एका पठार अवस्थेमध्ये आलेलो आहे आणि आता भूतकाळाचं काही ओझं माझ्यावर राहिलेलं नाहीये आणि त्या बिग बुक मध्ये 12 आश्वासने सांगितलेली आहे आणि ती 9व्या पायरी जिथे विवेचन आहे त्याच्याच नंतर ते सांगितलेले आहे 12 आश्वासनं. ती 12 आश्वासनं म्हणजे काय आहे? मला असं वाटलं की त्याच्यामध्ये काही पैसा असेल, काही खजान्याची माहिती असेल, पण तसं काहीच नव्हतं. हा पूर्णपणे रिकव्हरी लेआउट होता. रिकव्हरी मॅप होता, ज्याच्यावर मला चालायचं होतं. तर ते तिथे जी आश्वासनं दिलेली आहे, ती पूर्णपणे माझ्या भावनिक आणि वैचारिक विश्वाशी संबंधित आहे. आणि माझ्या हे लक्षात आलेलं आहे की जर भावनिकदृष्ट्या मी दुरुस्त झालो, वैचारिकदृष्ट्या मी दुरुस्त झालो, तर भौतिकदृष्ट्या अर्थार्थी होणारच आहे. त्याच्यामुळे मला काम कुठे करायचं आहे, तर या ज्या 12 पायऱ्या आहे, या पूर्णपणे मानसिक आणि पूर्णपणे भावनिक बदल करण्याच्या पायऱ्या आहेत. 11व्या पायरीमध्ये मग माझ्यासारख्या व्यक्तीला प्रार्थना आणि ध्यान सांगितलेलं आहे. आता मला माहित आहे की आज मी जरी कार्यक्रमावर चालत असलो तरी माझ्यासारख्या व्यक्तीला स्वतःची इच्छा चालविण्याचा एक रोगच लागलेला असतो. मला असं वाटते की मला वाटेल तेव्हा सूर्य उगावा, मला वाटेल तेव्हा तो अस्त व्हावा, मला वाटेल तेव्हा अ, पाणी पडावं, मला वाटेल तेव्हा पाणी थांबावं. होय, असं होत नाही. आता मी विचार करतो यार आपण एवढ्या वर्षापासून देवाची प्रार्थना करून राहिलो तरी आजूबाजूचं तर काहीच बदललेलं नाही आहे. काय लोकही बदललेली नाही आहे. मग आपलं काय उपयोग काय झाला? तर नंतर लक्षात आलं की अरे यार लोक बदलो न बदलो, परिस्थिती बदलो न बदलो, पण
माझ्यात काहीतरी थोड्याफार प्रमाणात मनस्थिती बदलत आहे. दारू विना जगत आहे. अल्कोहोलिक्स एनॉनिमसचा सभासद आहे. रिकव्हरी कार्यक्रमावर चालण्याची संधी मिळत आहे. आज जगात अनेक मद्यासक्त बांधव असे आहेत ज्यांना ए बद्दल माहिती नाही आणि ते मरत आहेत. मी भाग्यशाली तरुण आहे. त्याच्यामुळे मग माझ्या लक्षात येते की नाही, प्रार्थना मला पदोपदी प्रार्थनेचा उपयोग करायचा आहे. मला जर या कार्यक्रमावर चालायचं आहे, हतबलता मान्य होत नसेल प्रार्थना करा, अस्ताव्यस्तता समजत नसेल प्रार्थना करा, उच्च शक्तीशी काही संबंधित प्रश्न, प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना आहे. प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना म्हणजे काय तर डायलॉग. जसं आपण आपल्या मित्राशी चर्चा करतो, मित्राशी बोलतो, त्याच पद्धतीने आपल्याला देवाशी सुसंवाद साधायचा आहे, उच्च शक्तीशी सुसंवाद साधायचा, तो प्रयत्न करायचा आहे, बोलायचं आहे. बिग बुक मध्ये प्रत्येक पायरीसाठी प्रार्थना दिलेली आहे, ती प्रार्थना म्हणायची आहे. मला सुरुवातीला कोणाला माफ करण्याची इच्छा झालेली नव्हती, माफी मागण्याची इच्छा नव्हती. पण नंतर लक्षात आलं की ज्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये खुन्नस आहे त्यांच्यासाठी मला प्रार्थना करायची आहे. आणि मला माझ्या ज्या वैचारिक आणि भावनिक अडचणी येतात, अनेक अडचणी येतात मित्रांनो. माझं तर असं म्हणणं आहे की जेवढं जेवढं आपण सोबर होतो, काचेची सात्विकता आहे असं अनेक लोक म्हणतात. खरं आहे त्यांचं. खूप म्हणजे हा मॉसी पाथ आहे, हा पूर्ण शेवाळाने भरलेला रस्ता आहे. कारण की प्रॉब्लेम माझ्यातच आहे ना, मी बदलायला तयार नसतो. तर हा अशा पद्धतीचा एक 11व्या पायरीमध्ये प्रार्थना आणि ध्यान. तर ध्यान म्हणजे काय तर सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत मला एक विशिष्ट मानसिक प्रॅक्टिस केल्याने होत होते. सुरुवातीला मग पांडी देईल पण तसं काही नंदा आणि देव मग काम करतो. मी जर असं म्हणत असेल येत राहा देवाची कृपा फक्त, आणि मी स्वतः काही करणार नाही तर होणार नाही. हे मला इथल्या ओल्ड टायमर्सनी सांगितलेलं आहे की यू विल हॅव टू वर्क. तुम्हाला काम करावं लागेल. जेव्हा काही चालत नाही तेव्हा तुमचं काम काम करते. आणि देवाची कृपा माझ्यासारख्या दरवड्यावर होते जर मी काम करायला तयार आहो. 12व्या पायरीमध्ये परत मित्रांनो आध्यात्मिक जागृतीची गोष्ट केलेली आहे. आध्यात्मिक जागृती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या आध्यात्मिक तत्वांच्या आधारे जीवन जगण्याची एक मनोभूमिका तयार करणे, या जीवनाचा जसा आहे तसं स्वीकार करणे, लोकांचा जसा आहे तसं स्वीकार करणे, स्वतःचा जसा आहे तसं स्वीकार करणे, हीच आध्यात्मिक प्रगती असावी माझ्या मते, असं मला वाटते. आणि मग ही आध्यात्मिक जागृती झाल्यानंतर, हा व्यक्तिमत्वामध्ये बदल झाल्यानंतर मग मी हा संदेश इतर लोकांना देऊ शकतो. पण पहिले हा संदेश देण्याच्या आधी मला या संदेश समजून घ्यावा लागेल. मला स्वतः 12 पायऱ्यांचा आचरणाचा प्रयत्न करावा लागेल. तेव्हाच मी इतरांना संदेश देऊ शकतो की माझ्यामध्ये काय बदल होत आहे हे लोकांना दिसले पाहिजे. तेव्हाच लोक माझ्याकडे आकर्षित होतील. हा आकर्षणाचा कार्यक्रम आहे. आकर्षण कशाचं असू शकते तर आकर्षण इथे कपड्यांचं सुंदरतेचं नाही, आकर्षण इथे आध्यात्मिक परिवर्तनाचं आहे. माझ्यामध्ये अपेक्षित नम्रता येते. जर मी कार्यक्रमावर चालत आहे तर येतेच. आणि या सर्व गोष्टीने मग ठरते की ही आध्यात्मिक प्रगती एकदा झाली की मी हा संदेश इतरांना देऊ शकतो. आणि ही या प्रगतीच्या मार्गावर वाटचाल मला सतत करावी लागते. इथे काही अंत नाही आहे. हा एक न संपणारा आणि खूप अनंत हा रस्ता आहे. त्याच्यावर मला रोजच्या रोज एक दिवसाच्या आधारे वाटचाल करावी लागते. आणि माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम मला न्यायचा आहे. तर हे 12 प्रिन्सिपल्स आहेत, 12 तत्वे आहेत. या तत्वांचं आचरण माझ्यासारख्या दारोड्याला करणं गरजेचं आहे. एक दिवसाच्या आधारावर ते करायचा मी प्रयत्न करत आहे. आणि ईश्वराच्या कृपेने जीवनामध्ये आता आनंद येतो आहे. आणि माझ्या लक्षात आलेलं आहे की मी माझ्या चुकांची कबुली दिली पाहिजे. माझं रोजच्या रोज काही ना काही चुकतं, क्षमा मागितली पाहिजे, मागे आलं पाहिजे. आणि या आध्यात्मिक कार्यक्रमावर ईश्वरावर श्रद्धा ठेवली पाहिजे. अनेकदा निराशेचे क्षण येतात, अपयशाचे क्षण येतात.
आणि तेव्हा मी प्रार्थना करायचा प्रयत्न करतो आणि देवाची मदत मागतो. काही नाही जमलं तर मग इतरांना मदत करायचा प्रयत्न करतो. आणि या तत्वांशिवाय माझ्याकडे दुसरा आता जीवन जगण्याचा काही उपाय राहिलेला नाहीये. तर आनंद येत आहे मित्रांनो, समाधान वाटत आहे, शांतता वाटत आहे, प्रसन्नता वाटत आहे आणि ईश्वरी शक्तीच्या कृपेने मी आज एक दारुडा व्यवस्थित जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. कोकण फेलोशिप ऑनलाईन मीटिंगमध्ये मला शेअरिंग करायची संधी दिल्याबद्दल या सर्व फेलोशिपचे मी आभार मानतो. तुम्हा सर्व बांधवांचे आभार मानतो. वेळ झालेला आहे, होत येत आहे. आता मी येथे थांबतो. धन्यवाद.